रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने. सुख झाले साधनी, सुख झाले साधनी साधनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. हे सुख झाले साधनी, सुख झाले साधनी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा. ए तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. हे तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. ए बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा. हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तुहा विठ्ठल बरवा, बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव
गंगा गंगा सकल दोष जाते गंगा सकल दोष जाते गंगा सकल दोष जाते गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती गंगा सकल दोष जाती गंगा सकल दोष जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही पुरे तया नाही दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी कुशावर्त करता स्नान त्याचे कैलासे राहणे त्याचे कैलासे राहणे त्याचे कैलासे कुशावर्त करिता स्नान त्याचे कैलासी राहणी त्याचे कैलासी राहणी त्याचे कैलासी राहणी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी नाम मने प्रदक्षिणा त्यांच्या पुण्य नाही गणना त्यांच्या पुण्य नाही गणना त्यांच्या पुण्य नाही गणना नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्य नाही गणना त्यांच्या पुण्य नाही गणना त्यांच्या पुण्य नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी दया नाय यमपुरी तो बार कुमा बार कुमार बार कुमा बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार पुरी नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी यदक्षरम नखेय मानंदमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये स्मरता निवृत्ते पावलो विश्रांती स्मरता निवृत्ते पावलो विश्रांती स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती आ आ आ आ
सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शुक्लं ब्रह्म विचारसार परमं मध्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधरणीं वेदं जड्यन्धकारापहम् हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये बोलिए हनुमान महाराज की संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रभू चरण हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग भगवान पांडुरंगाचे लाडके बालभक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा गोड असा शक्ती संपन्न अभंग आजच्या या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामधून माझे नामदेव महाराज गंगेचं महत्व तुम्हाला आम्हाला सांगतायत। वाचन जर नुसतं गंगा गंगा जर म्हटलं तर आपले सर्व दोष नाहीसे होतात अशा अर्थाचा हा अभंग आहे। अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार आपण या ठिकाणी काय निमित्त जमलाय सगळ्यांना ज्ञात आहेत। हो आमचे सुरेश भाऊ पांडुरंग ताकाटे आणि सौ अरुणा सुरेश ताकाटे हे दोन्ही दाम्पत्य खऱ्या अर्थाने 4 धाम यात्रा करून या ठिकाणी स्थिरावलेले आहेत आणि या माऊंद्याच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्या पश्चात आमचे सोपान भाऊ अभिमन्यू भाऊ आणि आनंद भाऊ खऱ्या अर्थाने यांनी आई वडिलांना यात्रा करण्यासाठी आनंदाने रजा दिली घरात। हो जा बाबा यात्रा करा असा हा ताकाटे परिवार ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या पदरामध्ये पार पडली ते आमचे हरिभक्तीपरायण जिवलग मित्र खरं पाहिलं तर पितृतुल्य हृदय अभिन्न आमचे हरिभक्तीपरायण आमचे सुभाष बाबाच्या माध्यमातून ही सेवा मज पामाराकडे आली आणि खरं पाहिलं तर वेळोवेळी या कार्यक्रमाची आठवण करत असताना आमचे अर्जुन सर ताकाटे सरांनी वेळोवेळी आठवण केली की महाराज 19 तारीख ध्यानात राहू द्या। मला देताना तशी 23 दिलेली होती पण त्या काळामध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे त्यांनी सांगितलं की थोडा बदल आपल्याला करावा लागेल। त्या माध्यमातून खरं पाहिलं तर या तीनही परिवाराने तीनही मुलांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय राहून बुवा तो हो पंजाब डगनीचा अंदाज जरी सांगितला ना मनाच्या मनात लोक शिव्या देतात त्यांना। हो आता काय कठीण परिस्थिती त्याही पुढे जर पाऊस आला तर आपल्या या सर्व आनंदामध्ये विरजन पडेल म्हणून या आशेनं हा कार्यक्रम 19 तारखेला ठेवला गेला। म्हणून मी आमचे सुरेश भाऊ आणि मातोश्री आईच्या चरणावरती खऱ्या अर्थाने मी अभिवादन करतो बरं का। हो तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर एवढा कार्यक्रम आनंदाने ठेवलाय ना मनापासून त्या परिवाराला ताकाटे परिवाराला धन्यवाद दे। अखंड भजनी मंडळ गावातील खरं पाहिलं तर कारसूळ भजनी मंडळ सर्वांच्या नावं खऱ्या अर्थाने मला माहीत नाही पण सर्वांच्या चरणी अंतःपूर्वक भाव वंदन करतो आणि या ठिकाणी मी सेवेला सुरुवात करतो। पेटी वाजवण्यासाठी स्वतः सर उपस्थित आहेत। आज खरं पाहिलं तर आनंदाची गोष्ट आहे आमचे हरिभक्तीपरायण ओंकार दादा मृदंग वाजवण्यासाठी आहेत। मृदंग साधनेला आपलं जीवन त्यांनी समर्पित करून टाकलेलं आहे। आमचे हरिभक्तीपरायण माझे गुरुवर्य निवृत्ती बाबा त्यांचे चिरंजीव आहे आमचे ओंकार दादा त्यांचीही उपस्थिती आहेत। हरिभक्तीपरायण आमचे निफाड तालुक्याचं भूषण आमचे नवनाथ बाबा
नवनाथ महाराज सुद्धा खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत आणि वडनेर गावचं खऱ्या अर्थाने प्रगतशील शेतकरी आणि आमचे चांगले नितांत वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे, संप्रदायाला आपलं जीवन झोकून दिलेले आमचे हरिभक्तीपरायण सुभाष बाबाच्या सुद्धा माध्यमातून ही सेवा मला मिळाली आहे. सर्वांच्या चरणी खऱ्या अर्थाने मी अंतपूर्वक वंदन करतो आणि मी माझ्या चिंतन सेवेकडे वळतो. महाराज म्हणतायत वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. बरोबर आपल्याला 12:30ला थांबायचं आहे. आपल्याकडे मोजून पाऊण तास शिल्लक राहिला. हो महाराज हा ताकाटे परिवार तीर्थयात्रा करून खऱ्या अर्थाने आज घरी येऊन स्थिरावलेला आहे आणि तीर्थयात्रा केली पाहिजे. बरं मी नेहमी सांगत राहतो, मुखाची शोभा नामस्मरणाने, हाताची शोभा दानाने आणि पायाची शोभा तीर्थयात्रा. असं म्हणतात हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. तीर्थयात्रा केली पाहिजे बाबा. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत तरी केली पाहिजे. जव हे सकाळ सीता आहे, हात चालावया पाया, तव तो आपोले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जव हे सकाळ सीता आहे, हात चालावया पाया, तव तो आपोले स्वहित पाहे, हो तुम्हीच अतिशय गोड साऊंड आहे. तुमचं नाव ऐकल्यानंतर समाधान वाटते. हा म्हणून तुम्हालाही उदंडाविषयी माझ्या प्रभूने प्राप्त करून देऊ ही चरणी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज म्हणतात जोपर्यंत आपले हातपाय चालतायत ना दादा तोपर्यंत चाललं पाहिजे. हातपाय थकल्यानंतर काही नाही. म्हणून तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? जोपर्यंत हातपाय सुदृढ ना तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. नाथ महाराज ते एवढं सोपं सांगतात बाबा. तीर्थयात्रा करत असताना आता अलीकडे आपण बसने करतो, पण शास्त्राने तशी आणि संप्रदायाने तीर्थयात्रा पायी सांगितलेली आहे. महाराज म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धीने. महाराज तीर्थयात्रा करत असताना ती पायी करावी. पायी तीर्थयात्रा पुढची क्रिया सांगितली काय? मुखी रामनाम. तीर्थयात्रा करत असताना पायी करावी. पायी करत असताना भजन करत करत हो भजन करत करत करावे. आपण पंढरपूरची वारी भजन करत करत करतो की नाही? सकाळी पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, काकडा, नंतर गवळणी, नाट वगैरे हे सगळं, बाळकिरडा, हे सगळं आपण म्हणतो ना. पायी तीर्थयात्रा करत असताना पंढरपूरची वारी जरी करायची असेल ना मायबाप, पायी करत असताना मुखामध्ये देवाचं भजन असावं लागतं. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. भजन करत करत तीर्थयात्रा केली पाहिजे. हो आणि खरं सांगू आमचे संत महात्मे तर तुम्हाला सांगतात गात जागा, गात जागा, गात 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 पंढरपूरला गेलं पाहिजे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. अशी तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणजे भजन करत 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 तीर्थयात्रा केली पाहिजे असं म्हणतात. मुखामध्ये जर भजन नसेल तर मुखाची शोभा ही नामस्मरणाने, शिव्या देण्याने नाही मायबाप, गोड बोलण्याने मुखाची शोभा आहे, चांगलं बोलण्याने मुखाची शोभा आहे, भजनाने मुखाची शोभा आहे. हो अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं
भजन करत नसेल महाराज आपला मुख, तर जगण्याला तरी काय मजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात भजन करत नसेल ना ते मुख, तुका त्याच्या तोंड भजन केलं पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करण्याची इच्छा माझ्या ज्ञानोबरायला झाली. मग ज्ञानोबराय आळंदीमधून सगळे संत मंडळी पंढरपुराकडे निघतात. महाराज वर्णन करतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले, पांडुरंगी मनरंगले. ज्ञानोबराला इच्छा झाली आपण वारीला गेलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. म्हणून पंढरपुरात जातात. पंढरपुरात गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करतायत. चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर ज्ञानोबराय भगवान पांडुरंगाकडे जातात. पांडुरंगाकडे जात असताना पहिलं नामदेव महाराजांना भेटतायत. नामदेव महाराजाला भेटल्याच्या नंतर नामदेव महाराज हातामध्ये चिपळ्या आहेत, पायात पैंजण आहेत, कंबर कसलेले आहेत, हातामध्ये विणा आहेत आणि भजन करतायत पांडुरंगाचं. भजन करता करता ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांच्या समोर गेले. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, दंडवत घातला. आणि मग माऊली विचारतायत, माऊली म्हणतायत, नामदेव महाराज तीर्थयात्रेला जायचंय आपल्याला, भारत भ्रमण तीर्थयात्रा करायची, चालाल माझ्यासोबत? त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, नाही मला नाही यायचं, मी शब्दामध्ये बोलू शकत नाही. नामदेव महाराज म्हणतात, माऊली तुम्ही मला जर नेण्यासाठी आला असाल तर मी येणार नाही. देव म्हणे नाम. नंतर आपलं ठरलेलं आहे ना काय, पंढरी सोडून कुठं पाठवायचं नाही, पण निघालोय. निघाल्याच्या नंतर तू म्हणशील बुवा ह्या देवाच्या पाया पडलं पाहिजे नामा, त्या देवाच्या पाया पडलं पाहिजे. मला माऊलीनं जरी आग्रह केला तर माझं ठरलेलं आहे काय, मी न घेत याचे दर्शन, न घे मी तयाचे दर्शन, न घे मी तयाचे दर्शन, न घे मी तयाचे दर्शन. कटेवरी कर नाही जा देवा, कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे. न घे मी तयाचे दर्शन, न घे मी तयाचे दर्शन. मया तू जाय न चले उपाय. येथे काही गेलं पाहिजे तीर्थयात्रेला. म्हणून सर्व ज्ञानोबराय नामदेव महाराज संत मंडळीच्या आणि भगवान पांडुरंगाच्या आज्ञेनुसार तीर्थयात्रेला निघतायत. निघाल्याच्या नंतर पहिलं तीर पार करतायत, चंद्रभागेच्या पहिलं तीराला जात आहेत. आणि पहिलं तीराला गेल्यानंतर पहिल्यांदा आरण गावाला जातात सावता महाराजांच्या. आरणचं दर्शन सोडलं. आरण सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी रेणापूरला जात आहेत. रेणापूर सोडल्याच्या नंतर औंढ्याला जात आहेत. औंढा सोडल्याच्या नंतर परळीला जात आहेत. आणि औंढ्यामध्ये पहिला चमत्कार घडतो महाराज. काय चमत्कार घडतो, शिवरात्रीचा दिवस आहे. जनाबाईच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी मुक्ताबाईच्या सांगण्यावरून, जनाबाईच्या सांगण्यावरून नामदेव महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. आणि कीर्तन शिवरात्रीचा दिवस आहे. आणि शिवरात्रीच्या दिवशी नामदेव महाराज भगवान भोलेबाबाचं वर्णन करतायत. कैलासीचा देव भोळ्या चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाच्या पाया माझे. हे सर्व वर्णन ज्यावेळेला आमचे नामदेव महाराज करतायत ना, नामदेव महाराजाला काही बडव्याने सांगितलं, हे नामा इथं कीर्तन तुला करता येणार नाही, मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन कर, इथं समोर कीर्तन करण्याचा अधिकार नाही. करा, सुगीचा दिवस.
नामदेव महाराजांनी ते टाळ विना वगैरे चिपळ्या वगैरे घेतल्या आणि मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करायला लागले. असं म्हणतात, टाळ विना लेके नामा राहुल में आया, पूजा करते ब्राह्मण ने उसे बाहर ढकाया, मंदिर के पीछे नामा लग पुकारे, उधर उधर नामा जिधर जिधर नामा, उधर उधर देऊले फिरे. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध हा पहिला चमत्कार नामदेव महाराजांच्या जीवनात घडतो. आणि तिथून महाराज बरेचसे गावं पंचाळेश्वर घेत आहेत. पंचाळेश्वर म्हणजे दत्तात्रय प्रभूचं ठिकाण आहे. हो, दत्तात्रय प्रभूचं ठिकाण आहे. मग तिथं नाम ज्ञानेश्वर महाराज एक अभंग तयार होतो. कोणता? पहिलं मेरूच्या शिखरे, पहिलं मेरूच्या शिखरे, तो एक योगी निराकारी, तो एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरे, मुद्रा लावोनी खेचरे, प्राणजामी बैसला. तिथं वर्णन नामदेव महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबराय दत्तात्रय प्रभूचं वर्णन करतायत. तिथून तीर्थयात्रा करत करत ओंकारेश्वर, त्या ठिकाणी ओंकारेश्वर झाल्याच्या चित्रकूट असेल, अयोध्या असेल, वृंदावन असेल, मग त्या ठिकाणी अशी यात्रा करत 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 काशीमध्ये प्रवेश करायचा. पण काशीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सद्भावना जर अंतःकरणाची भावना जर चांगली असेल ना दादा, काशी सुद्धा तुम्हाला लोटांगण घालत आल्याशिवाय राहणार नाही. हा ज्ञानोबराच्या जीवनातला चमत्कार आहे. काशीपुरी सुद्धा लोटांगण घालण्यासाठी आलेले ज्ञानोबराला. पुढे उभे वेशीपाशी, त्याला लोटांगण काशी. ज्ञानोबराय तिथे एक अभंग तयार करतात. ओम नमो शिवादी, कावडे घेतले खांदे, मिळाले संत मांदे, त्यांचे चरण रजरे नु मंदिरे, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. मग तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, निघालोय मी आता. असंच काशीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज गेलं पाहिजे बरं का काशीला. ओंकार दादा, प्रत्येकाने काशी केली पाहिजे. काशी नाही केलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. काशी आपण काय आमचीच करतो. काही जरी चूक झाली प्रपंचामध्ये तर बाप म्हणत असतो मुलाला, केली काशी, तुला सांगितलं होतं बाग ह्यावेळेला छाटू नको, असं म्हणत असतात लोक प्रपंचामध्ये. काशी करणं वेगळं आणि काशी यात्रा करणं वेगळं. स्वभाव तर लोक बोलून जातात, पण केली पाहिजे. बरं, तीर्थयात्रा काशीला का जावं दादा? आमचा विश्वनाथ भगवान आहे ना, मोक्ष प्रदान करणार तीर्थ. हो, पण ज्ञानोबराय म्हणतात त्यासाठी मरावं लागतं. मेल्यानंतर मोक्ष काही कामाचं नाही आपला. तुम्हाला जित्यापणे मोक्ष पाहिजे असेल तर चला पंढरपूरला. हे सगळं वर्णन आपण पाहतो, आपण पुढे पाहणारच आहोत. पण काशीला का जावं? आमचे नामदेव महाराज म्हणतात, वाराणसी विश्वनाथ मोक्ष दाता तो समर्थ, पूर्विलांतरीचे अर्थ सोमनाथ सोरठी, वाराणसी विश्वनाथ मोक्ष दाता तो समर्थ, मोक्ष दाता तो समर्थ. मारावं लागतं. काशीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज आपल्या पंढरपूरला जर, आळंदीला जर, पैठणला जर, त्र्यंबकला जर दिंडी गेली ना, दिंडीमध्ये एक हलकरी असतो महाराज, नवनाथ महाराज. हलकरी कशाला म्हणतात? जो दिंडीमधले माणसं ठेपेवाल्याला सांगतो किती आहे, त्याला हलकरी म्हणतात. आला हलकरी कमी झाले महाराज, मोबाईलची सुविधा झाल्यामुळं ते हलकरी सुद्धा दिंडीतले बंद झाले. कालांतराने चोपदार सुद्धा बंद होऊन जाते. हो, हलकरी त्या ठिकाणी सांगण्यासाठी गेला, कबीर महाराजाच्या घरी दिंडी मुक्कामी आहे. कबीर महाराजाच्या घरी दिंडी मुक्कामी राहिल्याच्या नंतर तो हलकरी सांगतो की माऊलीच्या दिंडीमध्ये एवढे एवढे लोक आहे. त्यावेळं कबीर महाराज रडायला लागला. कबीर महाराज रडायला लागल्यानंतर बाकीच्या लोकांनी विचारलं, महाराज रडायला काय झालं? कबीराचा पोरगा तिथे कमाल आला आणि कमालाने विचारलं, कबीर दादा, कबीरजी का रडताय हो? बाबा रडायला काय झालं? त्यावेळं कबीरजीच्या मुखातले शब्द आहे. कबीरजी म्हणतायत, कमाल, आज जे मी रडतोय ना ते प्रपंचाबद्दलचे अश्रू माझ्या डोळ्यामध्ये नाही आहे. मग
अरे आज परमार्थाबद्दलचे अश्रू आहे. म्हणे काय झालं बाबा रडायला? अरे नैष्ठिक ब्रह्मचारी ज्ञानोबराची दिंडी महाराष्ट्रातून येते रे. असं म्हणतात बी जनाबाई त्यांच्यासोबत आहे, असं म्हणतात परिसा भागवत त्यांच्यासोबत आहे, असं म्हणतात आईसाहेब मुक्ताबाई त्यांच्यासोबत आहे, नामदेव महाराज त्यांच्यासोबत आहे. ती दिंडी आपल्या घरी येते ना म्हणून रडतोय. त्यावेळेला कमाल महाराज म्हणायला लागले, कबीरजी रडू नका हो बाबा, रडायला काय झालं? अरे आपल्या दुकान आहे, वाण्याचं दुकान आहे. आपल्या घरामध्ये जरी कोराणा नसेल तर वाण्याचं दुकान आहे. वाण्याच्या दुकानाला पाठीमागून छिद्र पाडू. एक वाक्य बोलू दादा, पैसा जर असेल तर दुकानात समोरून जायचं असेल, पैसा जर नसेल तर दुकानाच्या पाठीमागून छिद्र पाडायचं असतं. एवढी हलाखीची परिस्थिती कबीर महाराजाची. पाठीमागून छिद्र पाडलं, जेवढं कोराणं होतं तेवढं घेतलं आणि पुन्हा या दुकानदाराला जागा करण्यासाठी कमालजी गेलेले. कमालजी म्हणतात, बाबा आमच्या घरी नैष्ठिक ब्रह्मचारी ज्ञानोबराची दिंडी येते, आमच्यासाठी चालवलं नाही हो. माऊलीची दिंडी उपाशी जाता कामा नाही. त्यावेळं पाठीमागून पाय पकडले कोणी? दुकानदाराने. आणि समोरून मस्तक पकडलंय आमच्या कबीरजींनी. आणि कमालाच्या मुखातले शब्द आहे, बाबा हातामध्ये सुरा घ्या, माझी मान कापा, मेलो तरी चालेल पण साधू उपवाशी जाता कामा नाही. काय अंतःकरण असेल महाराज. त्यावेळा महाराज हातामध्ये सुरी घेतली आणि हातामध्ये सुरी घेतल्याच्या नंतर कबीरानं त्या ठिकाणी कमालाची मान कापलेली आहे. मान कापल्याच्या नंतर संत महात्म्य वर्णन करतात, संताचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी कमालासी कमालासी. कबीराने शिर खांडोनी काढिले, कमलानी शिर खांडोनी काढिले. शिर खांडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी धड त्या दुकानदाराने गावच्या वेशीला टांगलं आणि मुंडकं मात्र कबीरजी घरी घेऊन गेले. बायकोला सांगितलं मुंडकं झाकून ठेव, माऊली आल्यानंतर दाखवू नको. हा मुंडकं झाकून ठेवलं. मायबाप ज्यावेळेला नैष्ठिक ब्रह्मचारी ते ज्ञानोबरायची दिंडी, नामदेवरायची दिंडी कबीर महाराजांच्या घरी, त्यावेळेला माऊलीने विचारलं, कबीरजी तो धावपळ करणारा तुमचा मुलगा कमाल कुठे आहे? त्यावेळेला हुंदका दाटून आला महाराज कबीरांना, पण कबीराच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही. अरे मी जर रडक्या डोळ्यानं जर माझ्या ज्ञानोबराला जीवन देत असेल तर माझं जिनं नाही. डोळ्यामधून अश्रुधारा महाराज असे अश्रू कठाळावर येऊ थांबले होते. सुद्धा आईच्या सुद्धा भोवया उंचवल्या, कपाळाला आड्या पडल्या, ओठ थरथरायला लागले, डाव्या पायानं जमिनीची माती कोरतायत आणि पाणी मात्र कठाड्यावरून पाणी थांबलेलं आहे. आणि माऊली विचारतायत, कबीरजी रडायला काय झालं? जेवण झालं दिंडीचं आणि कबीर महाराजाच्या मुखातून शब्द पडले बाहेर. कबीरजी म्हणतात, माऊली तुमचा जो कमाल आहे ना तो देवा घरी गेला. डोळ्यातून अश्रुधारा आल्या. माऊली म्हणतात, काय बोलतोय? सकाळी दिंडी निघालेले, कबीर महाराजाच्या हातामध्ये ते मुंडकं आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज गंगेकडे जात आहेत ना. गंगेकडे जाताना असं ते धड गावच्या वेशीला त्या दुकानदाराने टांगलेलं होतं ना दादा. ज्ञानोबरायची दिंडी पाहिल्याच्या नंतर, ज्ञानोबरायला पाहिल्याच्या नंतर ते धड असं महाराज ज्ञानोबरायला हात जोडत होतो. त्या धडाकडे ज्ञानोबरायने पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज कबीरजींना विचारतायत, कबीरजी धड कुणाचं आहे? रडक्या डोळ्यानं कबीरानं सांगितलं, माझ्या हातावर जे मुंडकं आहे ना त्याचंच ती धड आहे. काय बोलताय तुम्ही? हे कमालाचं धड आहे म्हणे. हो. लोकांना सांगितलं, दिंडी थांबवा, धड खाली घ्या. धड खाली घेतलं. कबीर महाराजाच्या हातात मुंडकं त्या धडाला लावलं आणि कबीर कमालजी जिवंत झाले आणि दिंडीमध्ये चालायला लागले. जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. भजन करत करत दिंडी त्या ठिकाणी गंगा मातेच्या काठावर येऊन पोचलेले. मला सांगायचा मुद्दा, त्यावेळेला नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला,
वंश उद्धरिला कबीराचा, संताचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी विठ्ठल विठ्ठल. हा चमत्कार ज्ञानोबराच्या जीवनात घडतो आणि ज्ञानोबरा त्या ठिकाणी विश्वनाथाच्या दर्शनाला जात आहेत. विश्वनाथाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराज नामदेव महाराजांनी सर्व पाहता पाहता टिपलेलं आहे. सर्व डोळ्याने पाहिलं तसं तसं नामदेव महाराजांच्या हातामध्ये लेखणी होती. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानोबाचा हात प्रेमे दरे विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगात, ज्ञानाबाईचे पायी मिठी गाली गंगामाई, नामा मने सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. गंगा माता महाराज मलिन झालेले आहे. तुमच्यासारखे अभागी लोक, आमच्यासारखे अभागी लोक त्याच्यामध्ये स्नान करतात, गंगा मलिन होते. पण तिला सुद्धा पवित्र होण्यासाठी ज्ञानोबरायासारख्या संतांचा आश्रय करावा लागतो. तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया म्हणून म्हटलेलं आहे. सकळ तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळ तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळ तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळ तीर्थे निवृत्तीचे पाय. सगळी तीर्थयात्रा करून ज्यावेळेला नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय पुन्हा पंढरपुरात परततात. पंढरपुरात परतल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये नामदेवराय आणि ज्ञानोबराय आल्याच्या नंतर महाराज तीर्थयात्रा करुणी नामा पंढरी पयाला, जीवलग भेटला विठोबासी. जेव्हा डोळ्यानं महाराज पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी एक संकल्प केला होता, वाराणसीला जाईल. एवढ्यावर मी थांबणार नाही. प्रयाग तीर्थाला जाईल, एवढ्यावर मी थांबणार नाही. अजून काय करेल, त्यातलं स्नान मी करील. विठोबा पायाची विटकैबा मी. मला ते नाही सांगायचं, मला मुद्दा हा सांगायचा आहे बाबा. पण मला पंढरपूर सोडून दुसरीकडे सुख भेटणार. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थे पाहिल, पुढे त्रिवेणी स्नान करील. परमी विट नव्हेन विठोबा पायाची. पंढरपूर सोडून मला कुठे सुख भेटणं. एक सांगू दादा, ज्या वेळेला एखादा माणूस अहंकाराने सांगतो मी काशीला गेलो, वृंदावनला गेलो, हरिद्वारला गेलो, प्रयागला गेलो, सगळे तीर्थ करून आलो. मग आमच्या गावातले एक जण माझ्याकडे सगळं करून आलो महाराज. मग मी त्याला विचारलं, बाबा सगळे तीर्थयात्रे केले पण पंढरपूरला गेला का रे? तो म्हणले अजून पंढरपूरचं तोंड कुणाकडे पाहिलं. तुकाराम महाराज म्हणले, आग लागो तुझ्या तीर्थयात्रा करायला, मजा नाही त्याच्यात. हो, तीर्थ केले कोटीवरी, नाही देखिले पंढरी, जळो त्याचे जाले पण. बाबा आग लागो तुझ्या तीर्थयात्रा करण्याला. म्हणून तीर्थयात्रा सगळीकडे करत असताना पंढरपूरची केली पाहिजे. मी त्या दिवशी कीर्तनात बोललो बेन किंवा बरोबर नाही. काशीला गेल्यानंतर घरी आले काय घालावं लागतो? आज काय आपलं काशीला गेले माऊंद घालावं लागतं. जेजुरीला गेले दिवट्या घालावं लागतं. बालाजीला गेले केसदान करून यावं लागतं. तसं पंढरपूरला गेले काय घालावं लागतं? हा, हे मत माळ घालावं लागतं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्य सांभाळावी. सोने रोपे मडला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलात राजी. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, मोलने गे जग जटी, मोलने गे जग जटी. भावा एका साठे कांदा वाहे आपुल्या. गेलं पाहिजे पंढरपूरला. ज्या वेळा काशी यात्रा करून नामदेव महाराज घरी येतात, केळीचे खांब वगैरे त्या ठिकाणी, अगरबत्तीचा त्या ठिकाणी धूर पाहिला, केळीचे खांब पाहिले, लोकांची गर्दी पाहिली, संत मांद्याळी नामदेव महाराजाच्या घरी पाहिली. नामदेव महाराज त्या गंगा पूजनाचं आमंत्रण देण्यासाठी पंढरपूर ग्रामवासियांना आमंत्रण देत आहेत. आणि आमंत्रण देता देता लोक विचारतात, नामदेव महाराज कशाचं आमंत्रण आहे? त्यावेळा नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला माहित नाही, मी तीर्थयात्रा करून आलो. मग घरी कशाचं पूजन आहे? म्हणजे गंगा पूजन आहे. काय बोलता? गंगेचं पाणी मी आणलंय म्हणून त्याचं पूजन आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी गर्दी माझ्या दारात आज तरी करा. त्यावेळेला नामदेव महाराजाला काही लोक विचारायला लागले, ज्या गंगेला गेले त्या गंगेचं महत्व तर आम्हाला माहित नाही, तुम्ही तरी सांगा. त्यावेळेला नामदेव महाराज सांगतायत अभंगाच्या पहिल्या, वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा,
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी वाजे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाजे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा. नामदेव महाराज सांगतात बाबा वाचन ज्या गंगेला मी जाऊन आलो ना त्या गंगेचं नुसतं भजन जरी केलं तरी आपण दोषमुक्त होतो. सकळ दोष जाते भंगा. आपण जर गंगेमध्ये स्नानाला गेलो ना महाराज तुम्हाला जर श्लोक आला नाही तरी चालेल पण फक्त म्हणत राहा गंगा 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 सकळ दोष जाते भंगा. सगळे दोष नाहीसे होतात. आणि आमच्यासारखे जर गंगेमध्ये स्नानाला गेले तर आपण म्हणतो की नाही गंगा गंगे तिब्रुयात योजना नाशतेरपे मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकस गच्छती. गंगा गंगा जरी म्हणत राहिलं ना महाराज असं शास्त्र सांगतं विष्णू लोकाची प्राप्ती होत असते. त्या गंगेचं महत्व महाराज अनन्य साधारण महत्व आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि गंगेचं महत्व पाहूया. विठोबार कोमाये जय जय विठोबा त्या ठिकाणी महाराज सगर राजा यज्ञ करत होता. 99 यज्ञ झाले आणि 100वा यज्ञ त्या ठिकाणी राहिला होता. तेवढा राहता राहता महाराज काय असतं देव जिंकायचं असेल तर भाव लागतो, बायको जिंकायचं असेल तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असेल तर कला लागते, मित्र जिंकायचं असेल तर सत्यता लागते आणि शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं. हो इंद्राने कपट केलं आणि सगर राजाच्या यज्ञातला घोडा पळवला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. आणि त्या ठिकाणी सगर राजा तपश्चर्या करता करता परिणाम असा झाला सगर राजाचे पुत्र त्या ठिकाणी घोडा शोधण्यासाठी निघालेले. घोडा शोधता शोधता कपिल मुनीच्या आश्रमात घोडा पाहिला आणि कपिल मुनीला सगर पुत्र सांगायला लागले 60,000 सगर पुत्र घोडा शोधण्यासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि कपिल मुनीला म्हणायला लागले काय साधू महाराज एका बाजूना तपश्चर्या करताना आमचा घोडा पळवता यज्ञातला. कपिल मुनीला काहीही माहीतच नाही पाठीमागचा इतिहास. महाराज कपिल मुनी तपश्चर्येमध्ये मग्न आहे. राहू दे टोप्या नंतर घाला नंतर करा नंतर हो नंतर घाला. विठ्ठल विठ्ठल कपिल मुनी तपश्चर्येमध्ये मग्न आहे. पाहिलं तर मला हे बोलतायत कोण आहे सगर पुत्र आहे. महाराज डोळ्यातून अग्निज्वाळा बाहेर पडल्या जळून भस्मसाह झाले. कोण सगराचे पुत्र असं म्हणतात. क्रोध झाला कपिल मुनीसी त्याने भस्म केले सगरासी. महाराज सगर पुत्र जागेवर जळून भस्म झाले. आणि काही भाऊ विचारायला गेले का हो आमचे भाऊ पाहिले का कोण तुम्ही सगराचे पुत्र काय बोलता समोर बघा ना हे राखीचे ढीग हे तुमच्याच परिवाराचे. महाराज काय झालं सर्व वृत्तांच्या सांगितला आणि आता यांना मुक्तता मिळण्यासाठी काय करावं लागेल गंगा आणावी लागेल. मग सगर राजा बिलगला तपश्चर्या करायला गंगा आणण्यासाठी त्याचा विषय संपून गेला. अंशुमान बिलगला त्याचा विषय संपून गेला. दिलीप बिलगला दिलीपाचा विषय संपलं. शेवटी शेवटचा राहिला भगीरथ. महाराज तीनही महाराज या साधूंनी तपश्चर्या केली आणि नंतर भगीरथाने तपश्चर्या केल्याच्या नंतर ती गंगा इथं आणली. कोणासाठी आली हो शाप मुक्त करण्यासाठी. त्या ठिकाणी राखीव पाणी जाण्यासाठी अर्थात मुक्तता मिळण्यासाठी ती गंगा आणलेली. गंगा आणल्याच्या नंतर परिणाम असा झाला ती गंगा आली राखीव पाणी गेलं त्यांचा उद्धार झाला. पण आली कुणासाठी त्यांच्यासाठी. पण फायदा कुणाला आहे आपल्या. गंगोत्रीपासून निघाली आणि वाहत वाहत सागराला गेली. ती एक गंगा आहे तिला भागीरथी गंगा म्हणतायत. आपण ज्या गंगेचं पाणी आणलं ती भागीरथीचं पाणी आणलं. आणि दुसरी जी गंगा आहे ना मायबाप ती गंगा त्र्यंबकेश्वरला आहे.
बरं ती एक गंगाच आहे, पण ती कशासाठी आली होती माहिती तुम्हाला? पडले गो हत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरीयो, त्याने तप मांडिली अनुने तुझा अंतरियो, प्रसन्न होऊने स्नाना त्याने दिले गोदावरी ओ. औदुंबुरमळ प्रगटे त्रैलोक्यात करीओ, जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा. कशासाठी? पडले गो हत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरेओ, त्याने तप मांडिले स्नानात दिले गोदावरी ओ. प्रसन्न होणे त्याने ध्यान आणले गोदावरी ओ. औदुंबरमुळे प्रगटे पावन त्रैलोक्यात करेओ, जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा ओ. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा. कशासाठी? पडले गो हत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरे. महाराज गौतम ऋषी शाप मुक्त करण्यासाठी, शाप मिळालेला होता त्यांना मुक्ती मिळण्यासाठी गंगा आली, पण गंगा पाताळच चालली होती. ज्ञानोबराय म्हणतात, फिडीत पापताप पोखीत तिरीचे समुद्राप जाय गंगेचे जैसे. गंगा वाहत 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 समुद्राला गेली. समुद्राला गेल्याच्या नंतर हे झालं गंगेचं महत्व. एक गंगा आहे गौतमी गंगा, एक गंगा आहे भागीरथी गंगा. त्या गंगेचं महत्व सांगत असेल असं म्हणतात, भगवान परमात्मा बटू रूप घेऊन बळीच्या दारामध्ये जातात. बळीच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर बळीच्या दारात जाऊन 3 पावलं भूमी मागतात. त्यावेळेला बळीचे गुरु शुक्राचार्य सांगतात, बळी घाई करू नको. बळीने सांगितलं, का हो? अरे बाबा काहीतरी घात होणार आहे तुझा, घाई करू नको, घाई करू नको, गडबड करू नको. पण बळीनं ऐकलं नाही. बळी म्हणतो, संकल्प सोडू नको. संकल्प सोडण्यासाठी बळी तयार झाला, आणि तयार झाल्याच्या नंतर शुक्राचार्य बळीचे जे गुरु आहे ते त्या झारीच्या तोटीमध्ये जाऊन बसले सूक्ष्म रूपाने. पण पाणी खाली पडत नाही म्हणून बळीनं दर्भाची काडी घेतली आणि त्या तोटीत घातली, आणि तिथं महाराज सूक्ष्म रूप घेऊन त्या ठिकाणी शुक्राचार्य लपलेले होते ना. काय परिणाम झाला? गुरुचा डोळा फुटला. असं म्हणतात, आडाला म्हणून पोडी यायला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. असं आहे ना, बळीने आंधळा शुक्र केला. मग एक पाय, एका पायानं पृथ्वी व्यापली, एका पायानं आकाश व्यापलं. बळी तिसरा पाय ठेवू कुठं? सांगितलं, माझ्या डोक्यावर ठेवा. आणि तिथून एक जलधारा निर्माण झाली, तिला गंगा म्हणतात. उपमा द्यावे कवण्यांगा, चरणी जन्मले पैगंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. भगवान परमात्म्याच्या चरणापासून गंगेची उत्पत्ती आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, बली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. काय माझ्या पोटी संतती चांगली जन्माला आली. विरोचन राजाची पत्नी म्हणते, पतीसोबत जर मी सती गेली असते तर मला बळी जन्माला आला नसता. बळी जर जन्माला आला नसता तर जगाचं मला बळीच्या दारामध्ये 3 पावलं भूमिदान मागितली असते. काय पार्ट आहे महाराज. म्हणून म्हटलेलं आहे, गंगा तीर्थ आहेत. गंगेला तीर्थाची उपमा आहे, अजून देवाला सुद्धा तीर्थाची उपमा आहे. देवाला तीर्थाची उपमा ओंकार दादा कशी माहिती आहे? तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दरुशने, मोक्षतेने दरुशने. तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दरुशने, मोक्षतेने दरुशने. महाराज या जगामध्ये किती कोटी तीर्थ आहे, पण आम्ही त्या तीर्थाचा विचार का करत नाही माहितीये? आम्ही सांगतो, तुकाराम महाराज बोलतात, चंद्रभागा जर डोळ्यानं पाहिली तर सर्व पाप सर्व दोष नाहीसे होतात. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवगित तीर्थ गणती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. महाराज फार पोषक प्रमाण दिलं बरं का मला. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, आणि चंद्रभागा डोळा देखलिया,
अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखल्या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या. म्हणून संत महात्मे वेळोवेळेला आपल्याला म्हणतात बाबा जा पंढरपूरला, जा पंढरपूरला, जा पंढरपूरला. तुकाराम महाराज म्हणतात बाबा मी अजून चंद्रभागासारखे तीर्थ पाहिले नाही, पुंडलिकरायासारखा संत पाहिला नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्रमय में ऐसे चंद्रभागा ऐसे बे मातीर ऐसे चंद्रभागा ऐसे बे मातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भी मातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भी मातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भी मातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भी मातीर. संतांना तीर्थाची उपमा, गंगेला तीर्थाची उपमा, देवाला तीर्थाची उपमा, गाईला तीर्थाची उपमा, पर्वताला तीर्थाची उपमा, मायबापाला तीर्थाची उपमा, ज्याच्याकडे ब्रह्मचार्याचं पालन असेल त्या माणसाला तीर्थाची उपमा. हो, संतांना तीर्थाची उपमा. तुकाराम महाराज म्हणतात गंगाली आमावरी संत पाऊले साजिरी तेथे करीन अंघोळी उडे चरण रजधुळी. हो, संतांच्या पायाला तीर्थाची उपमा. ब्रह्मदेव देवा त्या ठिकाणी देवाचे पाय ब्रह्मदेव धुतो, पण काय आमच्या देवाचं भाग्य आहे, आमचा देव सुदामाचे पाय धुतो. काय नव्हतं सुदामाचं, अगदी गरीब परिस्थिती, अनवाणी पायानं सुदामा निघालेले सुदामपुरी पर्यंत पोहोचतायत. द्वारपालाने अडवलं तुझं नाव काय, माझं नाव सुदामा. कुठून आलो, सुदामपुरीहून आलो. नाव काय, सुदामा. कुणाकडे निघालाय, देवाकडे. काय म्हणून निघाला, अनवाणी पायाने फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधलेला आहे, मळकटलेला फडका बांधलेला आहे. आणि सुदामा त्या ठिकाणी कृष्णाचं नाव घेत 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 द्वारकेमध्ये पोहोचलेला आहे. द्वारकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर द्वारपालांनी अडवलं काय तुझं सुदामा नाव. हो माझं नाव सुदामा, आम्ही दोघंही संदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये सोबत शिकत होतो. माझा लहानपणचा मित्र आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, सिंहासनावर बसलेला आहे. त्याला सांगा गरीब भक्त तुमचा सुदामा भेटण्यासाठी आले. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया. द्वारपाल सांगायला लागले देवाला, देवा अनवाणी पायाने एक मनुष्य आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, कानापर्यंत काठी आहे, अनवाणी पायाने फुटका लोटा तुटक्या दोरीनं बांधलेला आहे, गळ्यात डोक्याला मळकटलेलं फडकं बांधलेलं आहे, पायामध्ये काही नाही आहे, रक्त पायामधून पडतंय. कृष्णाने सांगितलं नाव काय त्याचं. महाराज कृष्ण परमात्म्याने शब्द ऐकला सुदामा. सुदामा शब्द ऐकल्याच्या नंतर महाराज देव महाराज सैरा वैरा झाला, देव पळायला लागला. सुदामा 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 कुठे माझा सुदामा. पळत पळत गेले, सुदामाला पाहिलं, पाहिल्याच्या नंतर गळ्याला मिठी मारली. सुदामा अरे किती दिवसातून भेटला रे का मला तू. सुदामाला पाहिलं आणि देवाची भेट घेतली. देवाने सुदामाची भेट घेतली, सुदामाने देवाची भेट घेतली. दोघे लहानपणच्या आठवणी काढायला लागले, द्वारपाल बघायला लागले. अरे जगाचा मालक ज्याने विश्व निर्माण केलंय त्या विश्व विधाता माझ्या सुदामाच्या गळ्यामध्ये पडलाय. काय सुदामाचं प्रेम आहे महाराज. परमात्म्याने सुदामाला सिंहासनावर बसवलंय असं वर्णन आहे महाराज. सुदामाला सिंहासनावर बसल्याच्या नंतर महाराज ताट धुण्यासाठी, पाय धुण्यासाठी ताट नाहीये, पाय धुण्यासाठी देवाजवळ पाणीही नाही. देवाला निर्माण करता आलं नसतं महाराज पाणी. अरे त्याची कृपा झाल्यानंतर पांगळा माणूस डोंगर चढून जाऊ शकतो आणि मुकाय बोलू शकतो, मग देवाला पाणी पाडायलाच काय गरज. पण असं म्हणतायत काय महाराज इतके मळलेले पाय ना, रक्तानं माखलेले पाय, अनवाणी पायानं सुदामा आलेला आहे. सुदामाचा पाय हातात घेतला
आणि भगवंताने स्वतःचा थुंका काढला, सुदामाच्या पायाला लावला आणि स्वतःच्या बोटाने सुदामाच्या पायातले काटे काढले. काय प्रेम! असं म्हणतायत, देखी सुदामजी की दिन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परत पूछियो नहीं, नैनन से जल से पग धोए. सुदामानं महाराज सुदामाचे पाय माझ्या प्रभूने धुतले, कारण सुदामा तीर्थ आहेत, देव तीर्थ आहेत, संत तीर्थ आहेत, ऋषी तीर्थ आहेत, गाय तीर्थ आहेत, आई वडील तीर्थ आहेत, देव तीर्थ आहे. केवटाची कथा सगळ्यांना माहिती आहे. केवट त्या ठिकाणी जातो, गेल्याच्या नंतर प्रभूचे पाय धुण्यासाठी जातो. अगोदर भगवान परमात्मा सुदामाच्या ठिकाणी केवटाच्या दारात आहे. असं म्हणतायत, तेरे द्वार खडा भगवान भगत बर दे रे जोली, तेरा द्वार खडा भगवान भगत बर दे रे जोली, तेरा घोड़ा बगाए सांतो, तेरा होगा बड़ा एहसान, तो जुग जुग तेरी रहेगी शान, भगत बर दे रे जोली, भगत बर दे रे जोली. देव तीर्थ आहे, आई वडील तीर्थ आहे. कंटाळा मानू नका दादा, ज्याच्या ज्याच्या वाट्याला आई वडील आले ना ते भाग्यवान. हो, बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला, घराजवळची बाग मिळाली धाकट्याला, सुपीक शेतीची जागा मिळाली मोठ्याला. किती भाग्य, आई वडील आले माझ्या वाट्याला. पंच जमले होते वाटणी करताना, आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना, आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना, त्यांना आनंद होत होता घर विभागलेले दिसताना. सर्वांनी संपत्ती दिली मोठ्याला. किती भाग्य, आई वडील आले माझ्या वाट्याला. सगळे खुश झाले बनवून करोडपती. आई वडील ही माझी मोठी संपत्ती. आई वडिलांमुळे मला मिळाली सुख शांती, काहीच कमी नाही माझ्या साठ्याला. किती भाग्य, आई वडील आले माझ्या वाट्याला. संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई. कोण सांभाळेल या दिशेने बघत होते बाबा आणि आई. आई बाबा माझ्याकडे चालायला कोणीच पुढे सरकलं नाही. मला कळत नव्हतं माझ्या वाट्याला येईल की नाही. पंचाने आईचे दागिने दिले छोट्याला. किती भाग्य, आई वडील आले माझ्या वाट्याला. सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेविसी किरीश. दादा, हे प्रेम कुठं भेटणार नाही आपल्याला. हे प्रेम फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात भेटेल. हे कीर्तन म्हणजे काय टाइमपास आहे? या परिवाराने, ताकाटे परिवाराने हा कार्यक्रम ठेवला म्हणजे टाइमपास आहे? अरे दादा, हे कीर्तन ठेवत असताना असं म्हणतायत ना सर, माऊंदा म्हणजे केलेलं कर्म बोलायचं नाही. माझ माऊंदा ठेवलंय, खुशाल सांगता आम्ही काशीला जाऊन आलो, गंगा पूजने गोरख बाबाचं कीर्तन ठेवलंय, भेंडके बाबा गायलाय, आमचे नवनाथ महाराज गायलाय, ओंकार दादा वाजवायला सर आहेत. हे सगळं नियोजन आम्ही सांगतो. सांगितलेलं जर उगवत नसेल भाऊ, तुला सांगायची काय गरज आहे? पण संत महात्मे असं सांगतात, बाबा सांगितल्याच्या नंतर जर उगवत नसेल, त्याचं फळ भेटत नसेल, ते पुण्य झाकून ठेवावं असं म्हणत असेल. पण तुम्ही माऊंदा घातलं, तुमचे आई वडील तीर्थयात्रेला गेले, तसं ज्या महाराज 100-200 लोकांमधून हे कीर्तन ऐकल्याच्या नंतर, हे माऊंदा घातल्याच्या नंतर एखाद्या मायबापाला तीर्थयात्रेला जाण्याची जर उपरती होत असेल, एवढं मोठं भाग्य. असं म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेविसी किर शरीरे लून कीजे. जिथं महाराज गंगा प्रगट झाली तिथं पर्वत आहे. त्या पर्वताचं वर्णन करतायत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, 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 दृष्टी पडता ब्रह्मगिरी,
पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणं किंवा कैलासी राहणे नामा मने प्रदक्षिणा ती प्रदक्षिणा केल्याच्या नंतर काय होतं त्याच्या पुण्या नाही गणना आपण सगळेजण आता पौषवारी अगदी जवळ आली त्या वारीसाठी आपण सगळेजण त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघतो कोण प्रदक्षिणा करतं कोण कीर्तन ऐकतं कोण कुशावर्ताचं स्नान करतं कोण भजन करतं सगळा समाज त्या ठिकाणी भक्तिमय झालेला असतो असाच त्या ठिकाणी पर्वत आहे त्या पर्वताची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर अनेक पुण्य भेटतं नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना झाली आपली कीर्तन सेवा या ताकाटे परिवारामधील आमचे सुरेश काका सुरेश पांडुरंग ताकाटे आणि सौ अरुणा सुरेश ताकाटे खऱ्या अर्थाने हे दोन्ही दाम्पत्य तीर्थयात्रा करून आनंदीमय झालेलं आहे मी आता घरामध्ये बसल्याच्या नंतर गंगा पूजन ज्यावेळेला ते मिरून आले ना गंगेचं पाणी त्यावेळेला त्या आईच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला बरं का भाऊ अगदी मन अति प्रसन्न होतं महाराज अगदी मन प्रसन्न होतं त्या महिला त्या साड्या वगैरे देत होत्या ते सगळं मी बघत होतो आणि ते पाहिल्याच्या नंतर भाऊ आले म्हणे महाराज वरती बसा वरती बसल्याच्या नंतर पुन्हा खाली येताना तीच चर्चा म्हणजे जो अंतःकरणाचा समग्र भाव आहे हा पूर्ण चेहऱ्यावरती दिसत होता तीर्थयात्रा केल्याचा जो आनंद आहे ना तो आजच्या दिवशी भेटत असतो मग यात्रेमध्ये कधी ट्रॅव्हल्स कधी थांबते कधी पेट्रोल पंपावर झोपावं लागतं काही पोहे मागं पुढं होतात हे सगळं तुमच्या ध्यानात नसतं पण ध्यानात हे असतं की आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे वडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे भाऊनी सांगितलं की वडील महाराज थोडे आजारी असतात म्हणे पण आईला आम्ही तीर्थयात्रा करायला पाठवलं ना भाग्य आहे महाराज ज्या घरामधून मुलं आईला तीर्थयात्रा करायला पाठवतात केवढं मोठं भाग्य आहे हितभर बांधण्यासाठी महाराज भाऊ भावाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकतो ना हे महाराज दुःख पाहत पण काय आनंददायी हा ताकाटे परिवार आहे म्हणून या ताकाटे परिवाराला माझ्या भगवान पांडुरंगाने आणि गंगा मातेने उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून देवो हीच माऊली आणि भगवान पांडुरंगाच्या चरणी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो माझ्यासमोर जे चित्रीकरण चाललेलं आहे ना ते माऊलींचा दास यूट्यूब चॅनल आहे अतिशय गोड आहे भाऊच्या चरणी सुद्धा खऱ्या अर्थाने मी प्रार्थना करतो ओंकार दादा आहेत आमचे सुभाष बाबा आहेत आमचे सर आहेत अखंड भजनी मंडळ आहे साऊंडवाले सर्वांच्या चरणी अंतपूर्वक वंदन करतो आणि पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये कारण माईकचं कीर्तन झाल्याच्या नंतर माईकवर हे सांगत नाही जेवण जा ते सुद्धा कीर्तनकाराने सांगितलं सर तर बोलणाराची पाठीमागून नाही का करविली तैशी केली कटकट वाकडे का नेट देव जाणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज